नमस्कार, हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला मग आज आपण बनवूया पुरणाची पोळी. पुरणाच्या पोळीसाठी आपण गुळाचं पुरण रेडी करून घेतलेलं आहे. कणिकही आपण मळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आपली कणिक, लुसलुशीत झालेली आहे. चला आता आपण पोळी लाटून घेऊ. आपण पॅनही आता तपायला ठेवलेला आहे. आपण आता हे गोळे घेतलेले आहेत. आता आपण यांना लाटून घेऊ. आपण आता लाटून घेतलेले आहे. चला आता आपण यामध्ये पुरण भरून घेऊ. यामध्ये आपण आता पुरण ठेवलेलं आहे. आपण आता यामध्ये थोडंसं पीठ लावून घेऊ. त्यानंतर आपण आता याला आपलं पुरण आता भरून पॅक झालेली आहे आपली पोळी. चला आता आपण पोळी लाटून घेऊ. चला आता आपण पोळी लाटून घेऊ. आपली पोळी आता लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपलं पुरण बाहेर निघलेलं नाही आहे. छानपैकी आपली पोळी लाटली गेलेली आहे. आपली पोळी मस्तपैकी छान लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान आपलं पुरण बाहेर आलेलं नाही आहे. मी तुम्हाला एक टिप सांगते. जेव्हा आपण डाळ शिजवतो ना, चणा डाळ, 1 किलो डाळमध्ये आपण वाटीभर तांदूळ टाकायचे. त्याच्यामुळे आपलं पोळीचं पुरण बाहेर येत नाही. चला आता आपण ही पोळी पॅनवरती टाकून घेऊ. आपण पॅनवरती पोळी टाकून घेतलेली आहे. आता आपण तिला पलटी करून घेऊ. आपण पोळीला आता पलटी करून घेतलेली आहे. आपण आता हिला पलटी केलेली तूप लावून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली पोळी आता छानपैकी मस्त फुगलेली आहे. किती छान झालेली आपली पोळी, मस्त झालेली आहे. एकदम छान फुगलेली आहे. तुम्ही बघू शकता आपलं पुरण पण बाहेर आलेलं नाही आहे. किती छान झालेली आहे आपली पोळी. आता आपण हिला डिशमध्ये काढून घेऊ. आपली पोळी मस्तपैकी झालेली आहे. आता आपण हिला डिशमध्ये काढून घेऊ. आपण आता पुरणपोळीला डिशमध्ये काढून घेतलेली आहे. छान झालेली आहे आपली पुरणपोळी. आपण हिला खीरसोबत किंवा दहीसोबतही खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता आपली पोळी मस्त छान लुसलुशीत झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.